संप्रदायाची संस्था आहे आणि प्रतिवर्षी पंढरपूर, आळंदी, देहू आणि त्र्यंबक यात्रा करतोच। परंतु ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठे बाहेर जाता येतं, म्हणून आम्ही एक संकल्प केलेला असतो की दर वर्षातून एकदा मुंबईच्या बाहेरचे म्हणजे जसं द्वारका, मथुरा, अयोध्या, रामेश्वर, जगन्नाथपुरी या सगळ्या यात्रा 13-14 वर्षापासून करतो। यात कोणत्याही प्रकारचं आर्थिक लाभ नाही, हे नो प्रॉफिट नो लॉसच्या तत्वावरती मंडळ काम करते आणि लोकांना आतापर्यंत 2000, 2500, 3000मध्ये बऱ्याचशा यात्रा झाली, ज्या बाहेरच्या बजेटमध्ये 8-10 हजार रुपये घेतात बरेचसे। तर ती यावर्षी संकल्पना होती की 500 वर्षानंतर रामलल्लांचं मंदिर झालेलं आहे, जगातलं आश्चर्य आणि हिंदूंचं दैवत, एक मोठी ओढ लागली होती, म्हणून लवकर जायचं म्हणून आम्ही जानेवारी 11 तारखेला रेल्वेशी संपर्क केला। तेव्हापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला ॲप्रुव्हल दिलं, पैसे जमा केले, डिपॉझिट जमा केलं आणि ऐनवेळी 15 मेला मेल आला त्यांचा की तुमचं ट्रेन कॅन्सल करू। आता असं झालं की लोकांनी रजा टाकल्या होत्या आणि लग्नाच्या तारखा मागे पुढे करून घेतल्या होत्या, यात्रेला जायचं। आता त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या 1200 माणसाची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर दोघं वैदेही भवन, सरजू भवन आणि परत ते रेन बसेरा, हे तिन्ही ठिकाणं आहेत। टोटल 4 ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून आलो। किती पैसे दिले होते त्यांच्यानंतर रिप्लाय का? प्रत्येकाला वेगवेगळे 3.5 लाख रुपये ते दिले आणि बाकी इथला खर्च प्रत्येक म्हणजे याला जो जाणारा यात्रेकरू आहे त्याला ओळख म्हणून आम्ही एक त्याचं टोपी, त्याचं बॅच, त्याचं जे साहित्य आहे, इतर साहित्य सगळं खरेदी केलं, जवळजवळ 4 लाखापर्यंत खर्च झालेला आहे। किती महिला आणि पुरुष किती असते? महिलांची संख्या जास्त आहे, 823 काहीतरी महिलांची संख्या आहे, बाकी पुरुष आहे। तुमची आता रेल्वेकडून काय आहे, म्हणजे काय अपेक्षा काय? रेल्वेकडून आम्हाला अपेक्षा आहे की आता आम्हाला आता लागला पावसाळ्यामध्ये तर जाणं शक्य नाही आहे, वयोवृद्ध माणसं न्यायचे आणि ऑक्टोबरमध्ये आता नुकतंच परत ह्या निवडणुकांचं वारं येतं आहे, परत आम्हाला परत फसाफशी नको व्हायला लोकांची, म्हणून आम्हाला नोव्हेंबरची 14 तारीख यात्रा दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या 14 तारखेला आम्हाला ती रेल्वे मिळवून आम्ही आता परत अर्ज करणार आहोत। तुम्हाला भरलेली अमाऊंट तुम्हाला रिटर्न केली का रेल्वे? नाही, अमाऊंट त्यांची रिटर्न देतो म्हणून त्याचा मेल आला आहे, तुमचा अमाऊंट घेऊन टाका म्हणून। पण मी डॉक्टरची टीम आणि तुमचा वैयक्तिक खर्च किती झाला? तो वैयक्तिक मंडळाची जे वैयक्तिक खर्च डॉक्टरची टीम तर आम्ही तेव्हा नेतो, ते डॉक्टर आम्हाला फुकट असतात। मंडळातर्फे पंढरपूर आषाढी वारीला गेले 16 वर्ष वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या मार्फत आम्ही माऊली सेवा मंडळातून 1 दिवस कॅम्प असतो, 5 ते 6 हजार पेशंट बघतो। तर ती टीम आम्हाला नेहमीच सहकार्य, यात्रेकरता आमच्याकडे 5 डॉक्टर, 4 ते 5 डॉक्टर येतात, सहकार्य करतात, मेडिसिन फ्री असतं। ठाणे आम्ही वारकरी संप्रदायाचे, आम्ही वारकरी लोक सगळे मध्यम वर्गातले आम्ही असे बाबा आमची ट्रिप काढतात। 13 वर्ष झालं आम्ही थोड्या पैशामध्ये आपले 2-2 रुपये लेडीज साचवतात, त्यांच्याकडे आम्ही जमा करतो आम्हाला याला जाण्यासाठी तीर्थयात्रेला। पण ही असे गव्हर्नमेंटची लोक आम्हाला आज उद्या करून रोज असं फसवतात। आम्ही कसे तरी 2-2 रुपये साचून त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हावं म्हणून, त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांना ट्रिप काढायला सांगायसाठी येतो तिकडं। ते काढतात तर त्यांना पण असे कुठं ना कुठं त्यांना हे करतात, आज देतो उद्या देतो। आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागं लागलेले, ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात। त्यामुळे आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपलं थोड्या पैशात काहीतरी होतं आहे म्हणून आपलं आम्ही 2-2 रुपये कोणी भांडी घासायला जातं, कोणी शेतात काम करतं, बायका 2-2 रुपये सासून असे भरतात आणि त्याच्यात बी असं हे करतात, ही लोक आम्हाला फसवतात। आता आम्हाला कामं लागली, आता कधी जाणार आम्ही? त्या लोकांनी आमची काहीतरी सोय करावं ना। आता एवढ्या 8 दिवसात त्यांनी सांगितलं, 8 दिवसात गाडी दिली असती तर काय फरक पडत आता?